नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि रेविट कोर्सच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बीम म्हणजे काय आणि रेविट का महत्त्वाचं आहे हे समजून घेतलं. तर आज आपण सर्वात महत्त्वाचा भाग शिकणार आहे ते म्हणजे रेविट इंटरफेस. मी एक गोष्ट आपल्याला स्पष्ट करतो, जर इंटरफेस नीट समजला तर तुम्हाला सॉफ्टवेअर 50% हे आलं म्हणून समजा तुम्ही. म्हणून हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा. आता रेविट ओपन केल्यावर तुम्हाला हे असे होम स्क्रीन दिसते. तर यामध्ये आपल्याला 3 मुख्य पर्याय मिळतात. हे म्हणजे हे ओपन, न्यू हे मॉडेल्सचं झालं आणि हे फॅमिलीजचं झालं. तर हे फॅमिलीचं तुम्हाला पुढं जसं जाईल आपला व्हिडिओ तसं तुम्हाला हे कळेलच. तर हे ओपन आणि हे न्यू आहे. आता आपण ज्यावेळेला न्यू करतो तर इथे हे टेम्पलेट्स असतात. हे जे बाय डिफॉल्ट टेम्पलेट्स असतात यापैकी आपल्याला हे सिलेक्ट करायचे असतात. जसं की एनन आहे किंवा हे इम्पेरियल कन्स्ट्रक्शन आहे, इम्पेरियल आर्किटेक्चर आहे, स्ट्रक्चरल आहे, सिस्टीम टेम्पल्स आहेत, टेम्पलेट्स आहेत, मेट्रिकमध्ये आहेत कन्स्ट्रक्शन, पुन्हा हे मेट्रिकमधले आर्किटेक्चर आणि हे मेट्रिकमधले स्ट्रक्चरल आहे. तर आत्ता आपण इम्पेरियल आर्किटेक्चरल टेम्पलेट्समध्ये जाऊ, इथे क्लिक करू आणि इथे ओके करू. तर हा आपला इंटरफेस आपल्याला बघायला मिळतो. हा असा आपला हे लोड झाल्यात ही स्क्रीन. तर आता हा वरचा भाग बघूया. ह्याला काय म्हणतात? ह्याला रिबन म्हणतात आणि याला क्विक मेनू म्हणतात. हा जो एवढा वरचा पार्ट आहे तो याला क्विक मेनू म्हणतात. तर आता इथे बघितलात तर इथे या टॅबमध्ये, या रिबनमध्ये आपल्याला हे वेगवेगळे हे टॅब्स बघायला मिळतात. जसं की हा आर्किटेक्चर आहे, हा स्ट्रक्चरल आहे, हा स्टील आहे, हा प्रीकास्ट आहे, हा सिस्टीम आहे, हा इन्झर्ट आहे, हे एनोटेशन आहे, हे ॲनालाइज आहे, याला मासिंग आणि साईट म्हणतात, हे कोलॅबरेटिव्ह आहे, हे व्ह्यू आहे, मॅनेज, हे ॲडिन्स आणि हे मॉडिफाय. हे असे हे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब्स आहेत. आणि हे डावीकडे प्रॉपर्टीज आहेत आणि उजवीकडे हे आहे ते याला प्रोजेक्ट ब्राउझर म्हणतात. आता या आर्किटेक्चर टॅबमध्ये गेला तर हे आपलं मॉडिफायचं एक कर्सर आहे. हा आहे ते वॉल आहे. समजा आर्किटेक्चरमध्ये इथे ड्रॉपडाऊन मेनू आहे. इथे आर्किटेक्चरल वॉल आहे. इथे हा स्ट्रक्चरल वॉल आहे आणि हे वॉल बाय फेस आहे. त्या तिघांचं वेगवेगळं फंक्शन असतं. त्यानंतर हे डोअर असतं. त्यानंतर हे विंडो, हे कॉम्पोनंट, हे कॉलम, रूफ, सिलिंग, फ्लोअर. आता समजा एक तुम्ही वॉल घेतला तर इथे बघा हे बेसिक वॉल, इथे हे ड्रॉपडाऊन केला तर वेगवेगळ्या प्रकारच्या या इथं वॉल्स बघायला मिळतात. आता ही बेसिक वॉल समजा आपण घेतली आणि ह्याला काय करायचं, कधीही ज्यावेळेला आपण एखादं कोणतीही नवीन गोष्ट आपण ड्राफ्ट करतो, समजा वॉल असेल, विंडो असेल, डोअर असेल, तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट काय करायची आहे, एडिट टाईपमध्ये जायचं आहे आणि याला पहिल्यांदा डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. समजा आपल्याला 9 इंच थिक आपल्याला समजा 9 इंच थिक आपल्याला वॉल द्यायची असेल तर 9 इंच थिक इथं वॉल असं ह्याला नाव द्यायचं आणि इथं ओके करायचं आणि इथं स्ट्रक्चरमध्ये हे एडिटमध्ये जायचं. एडिटमध्ये गेलं की इथे हे जे 8 इंच आहे तिथे आपण हे 9 इंच असं करायचं आणि इथे बघा ह्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला भिंतीच्या कळतात. ही एक्सटिरियर साईड आहे आणि ही इंटिरियर साईड आहे. तर ह्याला ओके केलं तर इथून बघितलात तर याची इथं ही हाईट आणि ही जी हाईट आहे ना, ही समजा आता ही 20 फूट आहे. त्याला आपण 10 एंटर केलं की आपल्याला हे 10 फूट येते. हे आहे ते लोकेशन आहे, म्हणजे कसं आपण ड्राफ्ट करणार आहे, वॉलच्या सेंटरपासून करणार आहे, कोर सेंटर लाईनपासून करणार आहे की फिनिश फेस एक्सटेरियर, फिनिश फेस इंटिरियर, कोर फेस एक्सटेरियर आणि कोर फेस इंटिरियर, असं यात बरेचसे ऑप्शन्स आहेत. आणि हे ऑफसेट आहेत. तर ह्याचं तुम्हाला नंतर सांगेनच मी. आता समजा आपण सेंटरपासून केली तर समजा बघा हे असं केलं, इथं ती 16 फूट आहे, आपल्याला समजा 12 फूट पाहिजे असेल तर 12 एंटर झाली. म्हणजे आपण काय, हे सेंटरपासून आपण ही लाईन काढली आपण. तेच समजा आता आपण आता त्याच कमांडमध्ये आहे, वॉलच्याच कमांडमध्ये आहे. हे समजा आपण घेतलं आपण फिनिश फेस एक्सटिरियर, तर फिनिश फेस एक्सटिरियर बघितला तर बघा या साईडला लेफ्ट साईडला आपल्याला तो कर्सर आहे आणि राईट साईडला आपलं त्या वॉलचं ओरिएंटेशन आहे.
आता हे समजा ओरिएंटेशन बदलायचं असेल तर कसं बदलायचं, स्पेस दाबायचं, लगेच त्या साईडला झाली ही, पुन्हा स्पेस दाबला ही राईट साईडला झाली, आणि पुन्हा तुम्हाला 12 फूट जायचं असेल तर हे 12 फूटला आपोआप हे लॉक झालं हे. हां, आणि हे समजा तुम्ही इकडे घेतला आणि पुन्हा WA दाबला की वॉलचीच कमांड देते, इथून हे इथं झाले, हे आपलं हे वॉल तयार झाली. आता त्याचा 3D व्ह्यू कसा बघायचा, तर इथे या क्विक मेनूमध्ये हे डिफॉल्ट 3D व्ह्यू आहे, इथं क्लिक केला की हे बघा, ही आपल्याला ही 3D मध्ये आपल्याला हे अशी ही रूम दिसली जाते. आणि इथे जर खाली बघितला तर हे आपल्याला हे कसं बघायचं आहे, एकदम फाईन डिटेल्स पाहिजेत की मीडियम पाहिजे की कोर्स पाहिजे, तर फाईनमध्ये करू. आणि इथे हे आपल्याला कसं बघायचं आहे, तर वायर फ्रेम असेल तर तुम्हाला आतल्या सगळ्या लाईन्स दिसतात. हिडन लाईन्स म्हटलात तर ह्या वॉलच्या पलीकडच्या लाईन्स तुम्हाला काही दिसणार नाहीत, या शेडेड असतील. जो काही आपण कलर याच्या प्रॉपर्टीजमध्ये आहे तो कलर याच्यामध्ये दिसतो, आणि हे कन्स्ट्रेंट कलरमध्ये दिसतं, आणि हे एकदम रिअलिस्टिकमध्ये दिसतं. रिअलिस्टिक कधी दिसतं, ज्यावेळेला आपण मटेरियल ॲप्लिकेशन करतो ना, समजा भिंत असेल, त्याला भिंतीचं काहीतरी मटेरियल असेल तर त्या केसमध्ये आपल्याला हे इथं बघायला मिळतं. तर आता इथे हे बघा, हे लेवल 1 आहे. आता समजा तुम्ही एखादी वॉल सिलेक्ट केला, तर हे 12 फूट 9 इंच तर हे सेंटर टू सेंटर आलंय. हे इथून तुम्ही इथे आता समजा हे 12 फूट 9 इंच आहे, हे ऑड झालं आपल्याला. आता हे जे डायमेन्शन आहे हे आपल्याला सेंटर टू सेंटर आलं आहे. तर आपल्याला समजा हे आपल्याला फेस टू फेस पाहिजे असेल तर आपल्याला जायचं आहे मॅनेजमध्ये, इथे हे ॲडिशनल सेटिंग, आणि इथे हे टेम्पररी जे डायमेन्शन्स आहेत ना, हे फेसेस करायचं आहे आणि ओके करायचं आहे. तर समजा आता हे इथे क्लिक केला तर बघा, हे बरोबर या फेसपासून या फेसमध्ये आतल्या आत आपल्याला हे 12 फूट दाखवते, आणि इथे क्लिक केला तर हे 6 फूट 1.5 इंच दाखवते. समजा तुम्हाला हे काहीतरी 10 फूट द्यायचं असेल, 10 एंटर केला तर हे आपोआप ह्याचं बदललं जातं. आणि याच्यावर जर वॉलवर क्लिक केला तर इथे आपण बघा, ही बेसिक वॉल 9 इंच थिक अशी आपल्याला करता येते. ते 3D मध्ये गेला तर हे 3D झालं त्याचं. ही झाली लेवल 1. आता लेवल 1 म्हणजे काय, आता इथे बघितलात या साईडला उजव्या साईडला, आता हे 3D व्ह्यूज आहेत आणि इथे एलिव्हेशन्स आहेत बघा. आता समजा एलिव्हेशनवर डबल क्लिक केलं तर बघा, ही लेवल 1 झाली, जी ही 0 लेवलला आहे, आणि ही लेवल 2 आहे, ती 10 फूट. आपण इथं 10 फूट भिंतीचं माप दिलेलं, त्यामुळं इथे आपोआपच हे 10 फुटाचं हे मार्क झालं आहे. आता समजा तुम्हाला डायमेन्शन बघायचं असेल तर इथून इथं आपल्याला हे असं 10 फुटाचं हे डायमेन्शन दिसतं. आता समजा तुम्ही जेवढे लेवल्स ॲड करत जाल ना, तसे इथं फ्लोअर आपल्याला इथे वाढत जातात. समजा आता तुम्हाला अजून एक फ्लोअर तुम्हाला वाढवायचं असेल तर इथे हे लेवल्स म्हणून एक बटन आहे. तर समजा इथून हे आता हे 12 फुटावर क्लिक झालं बघा, इथून हे आपण समजा इथपर्यंत घेतलं तर हे 12 फूट झालं. आता आपल्याला 12 फूट नको, तर आपल्याला हे 10 फूटच हवं असेल तर ह्या लाईनवर क्लिक करायचं, इथे क्लिक केलं की 10 एंटर येतं. हे लेवल 1 झालं. आणि ही समजा लेवल 2 वर क्लिक केला तर हे लेवल 2 थोडंसं फेंट दिसते बघा, म्हणजे ग्राउंड फ्लोअरला आपल्याला इथे एक स्ट्रक्चर आहे असं आपल्याला इथे भास निर्माण होतो इथे. आता आपण ज्यावेळेला मॉडेलिंग करतो त्यावेळेला सर्वात आपल्याला महत्त्वाचं 3 बटणं आहेत, म्हणजे 3 फंक्शन्स आहेत. ते म्हणजे आपण माऊसचं जे व्हील क्लिक असतं ते दाबलं की हे पॅन कमांड येते. समजा आता आपण हे लेवल 1 वर जाऊ, हे पॅनवर जातो, आणि 3D वर गेलो तरीच माऊस क्लिक आणि शिफ्ट दाबला तर हे असं हे रोटेशन आपल्याला इथे बघायला मिळते बघा. हे असं आपल्याला बघायला मिळतं. आता आपण हे लेवल 3 ला आहे, समजा आता लेवल 1 ला गेलो तर हे 2, आणि झूम इन आणि झूम आउट, ते काय आपल्याला स्क्रोलिंगनं आपल्याला झूम इन होतं, झूम आउट पण होतं. हे 3 गोष्टी फार आपल्याला वापरायला लागतात. सगळ्यात जास्त मॉडेलिंगमध्ये ह्या 3 गोष्टी वापरल्या जातात. कोणत्या? झूम इन, झूम आउट, पॅन, आणि 3D मध्ये शिफ्ट आणि कोणत्या माऊसचं व्हील क्लिक. ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.
आता हे जे खालचे टूल्स बघितलात तर हे आहे ते स्केलिंग आहे. हे आपल्याला स्केल बदलता येतात. त्यानंतर हे मगाशी आपण बघितलं हे डिटेल इथं जर हॉवर केला तर डिटेल लेवल कशी पाहिजे. तर हे कोर्स केलात तर एकदम असं फेंट दिसायला लागतं. आता हे काय डिटेलिंग नाही आहे ह्याच्यात, त्यामुळं एवढं काय आपल्याला फरक जाणवत नाही. आणि हे जे आहे व्हिज्युअल स्टाईल तीही आपल्याला हे बघितली आपण मगाशी. हे आहे ते सनपाथ ऑन ऑफचा आहे, आता ऑफ आहे. हे आहे ते शॅडोज आहेत त्या ह्या आपण ऑफ आहेत होत्या त्या आता ऑन केल्या. या ऑफच असू देत, कारण जर ऑन केला तर थोडा पी सीवर लोड येतो. त्यानंतर हे आहे ते हा रेंडरिंग डायलॉग आहे हा. याच्यामधून आपल्याला रेंडरिंगसुद्धा करता येतं. त्याच्यामध्ये सगळं करता येतं रिविटमध्ये. त्यानंतर हा आहे तो क्रॉप व्ह्यू आहे. तुम्हाला केवढा क्रॉप व्ह्यू हवा आहे त्याप्रमाणे आपल्याला तो सेट करता येतो. इथं बघितला तर हा रिजन आहे. आपण जेवढा क्रॉप करू तेवढाच तो रिजनमध्ये आपल्याला, जसं की एन्स्केपमध्ये आपण बघितलेलं तेच सेम फंक्शन इथे आहे. हा अनलॉक्ड 3D व्ह्यूचं एक फंक्शन आहे. हे जे आहे ते टेम्पररी हाईड किंवा आयसोलेशनचं बटन आहे. हे रिव्हील हिडन एलिमेंट्स आहेत. जसं की हे बघा हे टेम्पलेट्स वगैरे आपल्याला हे रिव्हील होतात. हे असे ह्याच्यात वेगवेगळे बरेच फंक्शन आहेत. तर हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.